नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या फेरी अखेर लोकनेते निलेश लंके 93,350 लीड घेऊन विजयी। सुजय विखे यांनी मतदान केंद्र सोडले। आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके व सुजय विखे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली। त्यामध्ये आताच्या शेवटच्या फेरी अखेर निलेश लंके यांनी तब्बल 93,350 लीड घेऊन आघाडी मारली आहे व विजयी झाले आहेत। त्यामुळे सुजय विखे यांनी मतदान केंद्र सोडले आहे। या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लोकनेते निलेश लंके यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे। कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे। ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते तेव्हा तिथे धनशक्तीचा उपयोग त्याच्या पुढे चालत नाही, तिथे फक्त जनशक्ती चालते। तेच दृश्य सध्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळते। तालुका निहाय वोटिंग पर्सेंटेज: तालुका नगर विखे 60%, लंके 40%। तालुका राहुरी विखे 50%, लंके 50%। तालुका शेवगा विखे 55%, लंके 45%। तालुका पाथर्डी विखे 40%, लंके 60%। तालुका श्रीगोंदा विखे 40%, लंके 60%। तालुका कर्जत विखे 40%, लंके 60%। तालुका जामखे विखे 45%, लंके 55%। तालुका पारनेर विखे 35%, लंके 65%। ॲव्हरेज विखे 45.6%, लंके 54.3%। एकूण झालेले मतदान 10,72,980। सुजय विखे यांना मिळालेली मते 4,89,278। निलेश लंके यांना मिळालेली मते 5,82,628। निकाल 93,350 मतांनी निलेश लंके विजयी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।